आमच्या ऐकाने हा काय करायचं माहिती का? काय आईला सांगायचं लागायची तंबाखू. तंबाखू तंबाखू कशाला खायला? मिसरी. हा हा मग मिसरी कोण आणून त्याचं. मग आता काय करायचं, मिसरीला पैसे नाही. मग साखर, चहा पावडर, पुडी असते का नाही, पेपरात बांधायची कुठे कागद ठेवायची नाही करून. अच्छा, पगाराची एक देवळी होती, त्या देवळीची कडे घालून कुठे ठेवायची. कागद कशाला? रद्दी घाल दुकानात. दुकानात हा रद्दी घालून तंबाखू आणायची. हा 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 म्हणजे त्या कागदाची हे आणायची, इकून तंबाखू आणायची. रद्दी इकून तंबाखू आणायची. हा मॅडम बघा की त्या कॅमेऱ्याकडे मॅडम. हा मग मी पण आईला रद्दी घालून कागद घ्यावं लागे आणून ठेवायची कडे घालून. म्हणे म्हणायची आत्या यात कागद ठेवलेत बघ, कुणाला सांगू नको. आजी आत्ती म्हणायचं. आत्ती म्हणायचं कुणाला? मम्मीला? बर हा. मग आत्ती आमची गड्या घालून कागद ठेवायची. मग कागद साठले की मग आता कागद घडी घालून ठेवायची रे. मग कागद घडी घालून ठेवायची. मग इंदिरा गांधी मिळाल्यामुळे दुकानं बंद होती. मग आता दुकान कुठं उघडं नाही, कुठं रद्दी घालायची, कुठनं तंबाखू घालायची. मग मी म्हणायचे गावात दुकान असते राहते बघा काय. मग आत्ती म्हणायची मी सांगतो तिथं जा म्हणायची. मग आत्ती सांगायची त्या अमुक दुकानात जा, तिथं दुकानात अंगाला उघडं असतंय, ते रद्दी घालायची आणि तंबाखू घेऊन यायची. मग तिथं गेलो दुकानात. मग दुकान बाहेरनं म्हण दुकानदारला दुकान उघडाय काय तर आम्ही आज अंगानं उघडलं इंदिरा गांधी मिळालं आणि जास्त दुकानं उघडं नाही तुला. मग माझी एवढी रद्दी घेणं काय घेतो म्हटला. मग घ्या म्हटलं. मग घेतली रद्दी झाली 12 पैशाची. 12 पैशाची? 12 पैशाची रद्दी आली. बरं झाले 12 पैशाची. मग 10 पैसे तंबाखू द्या म्हणतात. 10 पैशाची तंबाखू केवढी? त्या जेवढ्याची होती कोंगा पण येते 10 पैशाची मापट बरं. बर तंबाखूची. मग 10 पैसे तंबाखू द्या म्हणतात. मग 10 पैसे तंबाखू आणि उरलेल्या पैसे लाल बटन द्या म्हटलं. मग घेऊन आलो. तिनं म्हटलं आत्ते 10 पैसे तंबाखू आणले आणि 2 पैसे वाटाणा द्या मला खायला दे. मग ती म्हणले असते ते म्हणले तुला खायला असू दे 10 पैसे आणले जाऊन बघू पाच झाले म्हणले. मग 10 पैसे तंबाखू भाजले आणि ठेवली आणि कुठली त्या देवळची ठेवली आणि त्या देवळची ठेवली. मग मी काय आणलं आत्ते सकाळ बारे भूक लई लागल्या मला, मी काय खाऊ. जरा थांब म्हणले भाकरी व्हायला. भाकरीला वाजायचं 12-1 वाजायचं भाकरीला. तेव्हा मी बसायची रडत कोपरा खायच्या कोपरा खाली. आत्ते भुका लागला आत्ती काय भाकरी झाल्याशिवाय जेवायला. आत्ते जेवायची लगेच कुपूर घालायची पाठात. आता कुपूर खात घालायची. रड मी एकेला गप घ्यायची. मग आत्ते लई भुका लागली. मग आत्ती भुका लागलं म्हणल्या म्हणून भाकरी भेट टाकली की मी तोडून खायचं ती भाकरी. मग आत्ती खावायची. अगं माणसं जेवायची भाकरी खाऊ नको. अगं माणसं जेवायची मला भुका लागली मी काय करू. मग भुका लागली मी काय करू. तुझ्या आई झालं मला जेवाय द्या.
लई 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 मारायची. भाकरी गुईच 12 वाजता मी मार खायची. हां. मग मार खातो मार खायची काय काय तोरा नाही दारू पण आलं हम्म. का मारलास पोरगीला म्हणायचं. काय केलं त्या पोरगीनं बरं. बुका लागला मग बुका लागला माणसं जेवल्याशिवाय कसं जेवायला जायचं म्हणली. माणसं जेवल्याच्या तुमच्या घरात पोरातून जेवायला जायचं नाही म्हणली. हम्म. मग आतला तांबे होता मोठा रे मोठा. हे होतं काय तर त्याला हे होतं काटूत हां. तांब्याला काय लागतं काटूत. हां. असं तांब्याची भरलेलं घेतला आणि मोठा रे मोठा हम्म. आणला पिकून हत्तीला. बर. हत्तीला पिकून आणला लागला हत्तीला. हम्म. दवाखान्यात नेलं. मग रडायला लागला हत्ती. तांबे फेकून आणला म्हणून हम्म. मला म्हणलं तुला जमनी का ना किती उशीर दम काढून पोळी बघ वाज भाकरी बघिना भाकरी करत का जेवायला जेवायला ना बाय. मग तुमच्या घरात गडी माणसं जेवल्याशिवाय जेवायचे असं कुठं नियम आहे म्हणलं. मग अण्णा म्हणलं लई बोलायला बोलणं बोलला म्हणलं. मग मला जेवायची ना मग मी बोललो आणि रडायला लागलं का नाही हम्म. पिच्च्या घालून द्यायचा प्याला. कशाला पिच्च्या प्याला काय होते त्यानं कोराच्या गुळाचा. भुका लागल्यात म्हणून बास कर तुला दम लागलाय बास कर दमल्यास तुले. तर आमच्या आई साहेबांनी 2च गोष्टी सांगितल्यात पण महत्त्वाच्या सांगितल्यात मित्रांनो भावानं आणि बहिणीनं. तर पुढचा पाठ जर तुम्हाला ऐकायचा असला किंवा बघायचा असला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या आई साहेबांच्या ज्या अजून गोष्टी आहेत बऱ्याच असेल तुम्हाला सांगत जाईल. तुम्ही फक्त मला कमेंट करा चालते घेऊ म्हणून मी पुढचा पाठ नक्की घेऊन येईन. चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या.